नमस्कार, आप देख रहे हैं इंडिया लाइव न्यूज और मैं हूं आपके साथ मुकेश शाही। आइए अब नजर डालते हैं प्रमुख समाचारों पर। प्रभाग क्रमांक 7 में से जो इच्छुक उम्मीदवार कांग्रेस पार्टी से जो मांग रखा है और इन लोगों को यहाँ के विकास के बारे में क्या करेंगे, अगर तुमको टिकट मिला और टिकट मिल के आप लड़ेंगे तो यहाँ के जनता के लिए आप क्या करेंगे। मैं इनसे खुद कांग्रेस के पार्टी से उम्मीदवारी मांगने वाले हमारे दोस्त आप करना। माझं नाव शेख शफी आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून 2009 असेल, 2014 असेल, 2019 असेल किंवा 2024 असेल, काँग्रेस पक्षाच्या जेवढ्या काही निवडणुका आहेत त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये मी काम केलेलं आहे, काँग्रेस पक्षाचं काम केलेलं आहे। आणि 2012मध्ये तत्कालीन प्रभाग क्रमांक 4 म्हणजेच आजचा प्रभाग क्रमांक 7 याचा मी प्रभाग निरीक्षक होतो आणि त्या अनुषंगाने त्यावेळेला काँग्रेस पक्षाचं काम करून इथे जे उमेदवार आहे चारी उमेदवार मी त्यावेळेला निवडून आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि ते निवडून आले। त्यानंतर आपल्याला माहीत आहे की 2017 पासून आत्तापर्यंत निवडणूक म्हणजे महानगरपालिकेची निवडणूक झालेली नाही आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेला कुठेतरी खीळ बसावी हा उद्देश खऱ्या अर्थाने ह्या प्रस्थापित जो पक्ष आहे, प्रस्थापित भारतीय जनता पक्ष आहे त्यांचा कुठेतरी वाटतंय असं मला वाटतं। आणि स्थानिक स्वराज्य संस्था ही डिसेंट्रलायझेशन आहे, आपल्याला माहीत आहे डिसेंट्रलायझेशन, त्याच्यामुळं डिसेंट्रलायझेशन होतं, सत्तेचं विकेंद्रीकरण त्याच्यामुळं होतं, पण त्यालाच खीळ घालण्याचा प्रयत्न या भाजप सरकारनं केलेला आहे। त्यामुळं स्थानिक कार्यकर्ते नसल्यामुळं अनेक प्रभाग 7 असेल किंवा अनेक शहरामध्ये अनेक ठिकाणी कचऱ्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, लाईटचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मेंबर्सनं सदस्यांनी ते करायचे असतात, ते त्यामुळे झालेली नाही आहेत। त्याचा इफेक्ट ज्याला म्हणतो आपण, तो इफेक्ट लातूर शहरामध्ये अनेक प्रभागामध्ये पडलेला आपल्याला दिसून येतो। तरी स्थानिक नेतृत्वानं काँग्रेसचं इथं लातूरमध्ये काँग्रेसचं नेतृत्व आहे आणि काँग्रेसच्या नेतृत्वानं ते प्रश्न कुठंतरी पूर्ण करण्याचा किंवा ते आटोकाट करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्या कालावधीमध्ये। तरी अनेक प्रश्न इथं राहिलेले आहे। मला वाटतं प्रभाग क्रमांक 7बद्दल जर बोलायचं असेल तर आपल्याला इथं नवीन रोड असेल 60 फूट आता जिथं आपण थांबलेलो आहोत, तो रोड 2013-14ला झालेला आहे, म्हणजे स्थानिक नेतृत्वानेच ते केलेलं आहे। तसेच अनेक ठिकाणी ह्या प्रभागामध्ये रोड झालेले आहेत, नाल्या झालेल्या आहेत, विजेचा प्रश्न काही अंशी सुटलेला आहे, पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटलेला आहे। तरी अनेक प्रश्न अजून बाकी आहेत। मी म्हणत नाही की पूर्णपणे सुटलेले आहेत, पण अनेक प्रश्न ते बाकी आहेत। ते पूर्ण करण्यासाठी फक्त रोड, नाल्या, रस्ते, गटरच नव्हे तर त्याच्या व्यतिरिक्त हा जो स्लम भाग आहे किंवा मुस्लिम आणि दलित बहुल भाग आहे, ह्या भागासाठी प्राथमिक शिक्षण असेल, माध्यमिक शिक्षण असेल, त्याची सोय, दर्जेदार शिक्षणाची सोय करणे अत्यंत गरजेचं आहे। तसंच इथं विरंगुळा म्हणून आपल्याला काहीतरी गार्डन्स लहान मुलासाठी असेल किंवा मोठ्यासाठी वृद्धासाठी असेल, हे करणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे आपल्याला दिसून येतं की वाचनालय पाहिजेत किंवा छोटे मोठे जे ग्रंथालय पाहिजेत, ह्या गोष्टी ह्या स्लम एरियामध्ये पाहिजेत, जेणेकरून लोकांचा कल हा शिक्षणाकडे वाढेल। ह्यासाठी मग ती येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितपणे मी मन लावून मला पक्षांचं जर तिकीट दिलं, पक्षानं जर फॉर्म दिला तर निश्चितपणे लोकांसाठी मी काम करण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि आपण जो प्रश्न विचारतो त्याबद्दल आपलं
खूप खूप धन्यवाद. आणि एक विशेष म्हणजे तुम्ही जर उमेदवारी भेटली तुम्हाला तर इथं वारंवार आमच्याकडं तक्रारी येतात की 60 फुटाचा रस्ता म्हणून चारीकडे याचं प्रशंसा होत आहे की गोलाईच्या पूर्व भागामध्ये 60 फुटाचा मोठा रस्ता झाला म्हणून. पण या रस्त्यावरती अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे मंगल कार्यालय, शादीखाने या ठिकाणी दिसून येतात. ज्या दिवशी इथं कार्यक्रम होतात त्यावेळेस गर्दी एवढी खूप होते की वारंवार आम्हाला फोन येत आहे की तुम्ही बूम घेऊन या आणि चॅनलच्या माध्यमातून हे प्रसारित करा असं म्हणलं जातं. त्यावेळेस आम्ही इथं येतो, परंतु या संदर्भामध्ये याचा कायमचा तोडगा काढण्यासाठी आपण काय करू शकता का? बिलकुल बिलकुल. याच्यामध्ये जर मला शासकीय मदत मिळाली आणि शासकीय माध्यमातून जर मला इथं काम करण्याची जर संधी मिळाली तर निश्चितपणे इथला जो प्रश्न आहे, कारण जसं जसं आपल्याला माहीत आहे, जशी लोकसंख्या वाढेल किंवा जसे जसे अनेक प्रश्न तसे निर्माण होतात, पण त्या प्रश्नाचा तोडगा राहतोच. सोल्युशन इथं प्रश्न आहे तिथं सोल्युशन किंवा तोडगा असतोच. तर इथं जे 60 फुटाचा जो रोड आहे, 60 फुटाच्या रोडवर जे मंगल कार्यालय आहेत त्यांना निश्चितपणे येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांना जे ट्रॅफिकसाठी जे अडचण होत आहे त्याच्यासाठी निश्चितपणे तोडगा काढण्याचा मी आटोकाट प्रयत्न करणार आहे आणि त्याच्यासाठी एक नियमावली आपण तयार करण्याचा प्रयत्न करू. निश्चित. धन्यवाद सर. ये इच्छुक उम्मीदवार जो हैं उन्होंने आपके सामने सब कुछ प्रस्ताव रखा है. देखेंगे आने वाले दिनों में किसको टिकट मिलेगा. मैं इंडिया न्यूज़ चैनल से अमित खान. इंडिया लाइव न्यूज में खबरों का सिलसिला हुआ खत्म. इजाजत दीजिए, फिर मिलेंगे नई खबरों के साथ. नमस्कार. लेकिन चलते चलते गुजारिश, विनती, अनुरोध, अगर आपके पास कोई समस्या है या फिर कोई घटना घटित हुई है तो स्क्रीन पर दिखाए जा रहे नंबरों पे आप हमें सीधे संपर्क कर सकते हैं. आप हमें ईमेल भी कर सकते हैं. हमारा ईमेल indialivenewschannel@gmail.com. आप हमारे वेबसाइट पर भी लॉगिन कर सकते हैं www.indialivenews.co.in. नमस्कार.